अभी मजा आएगा ना भिड़ो. राटा पडल्यात करताय. क्यों रे, क्या किया तूने? थांब मी आलो बाथरूमला जाऊन. पकड बाथरूम. आता आलं तर फ्रेश होऊन बसलेली इकडे. आलो मी परत जाऊन जरा. काय होतं? काय नाही. हो होतंय काय? बस तू बस. मी तर बसलीच आहे पण तुम्हाला होतंय काय? कुठे काय? तुला काहीतरी दाखवायचं मला. नंतर द्यायचं एक गुड न्यूज आहे ती तुला द्यायची. तुमच्याकडनं गुड न्यूज मला. हा द्या. अरे चेक. आर यू कॉमेडी मी? एवढा अमाऊंटचा चेक? 50,000 आहे. हा मग तेच मोठीच अमाऊंट आहे ना. हा कुठून आणलं? आहे ना भेटलं. अबे साले. आपण कुठून येणार होते का पैसे तुमचे? नाही नाही. मग ते एका ठिकाणी ना एक स्कीम चालू होती. हम्म. त्या स्कीम मध्ये मी भाग घेतला ना. स्कीम मध्ये कधी घेतला होता? तू आईकडे गेली होती 2 दिवस तेव्हा घेतला होता परवा. आणि अशी कोणती स्कीम होती मला पण सांगायचं ना. ती फक्त पुरुषांसाठीच होती स्कीम. पुरुषांसाठीच होती. मग मला सांगितलं भावाला पाठवलं असतं ना त्यालाही पैसे भेटले असते 2. अरे ते तुझ्या भावासाठी नव्हतं ते फक्त लग्न झालेल्या पुरुषांसाठीच होतं. अशी कोणती स्कीम जी फक्त लग्न झालेल्या पुरुषांसाठीच असते? ठीक आहे ना. तुम्ही बसा बघू. हे काय करताय? बस 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 तू बस. काही झालंय का बाहेर? काही नाही. मारामारी करून आले? मारामारी कशी करून येईन मी? मग असे काय करताय? मी बसली तर आय करत होते. आता इथे खेच चड्डी अशी करता. काय झालंय? अरे काही नाही होते. डोंट वरी. तू चेक आहे ना तू बँकेत टाक. चेक तर टाकीत बँक. काय चालू आहे तुमचं? आता मला विचित्र विचित्र डोक्यात काहीतरी येतंय. काय काय विचित्र आहे ते? का म्हणजे वेळेचाळ काय करताय? काय वेडेचाळे करतोय मी? सिरियसली सांगा काय झालंय? तुम्ही इथे पहिले बसा. बसा इथे पहिले बसा. इथे बसा. काय झालंय? काय लागलं का तुम्हाला? नाही. बाहेर काय मारामारी करून आले? नाही नाही. मग काय झालं? मी 2 दिवस नव्हते तुम्ही वाढवा करून ठेवला. झालं काय? अरे तू तो चेक आहे ना तो चेक तुम्ही सांगतच नाही. सांगणार नव्हतो. काय झालं? हे पूर्ण घामाघूम झाले. तुला सांगणार नव्हतो पण आता सांगतो. ती स्कीम चालू होती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. किडनी विकली का? किडनी कशाला विकून? माझी किडनी कोण घेणार आहे? मी दारू पितो तर. ते बरोबर आहे. एक स्कीम चालू होती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नसबंदीची. खत्म. मग मी करून आलो नसबंदी. काय कोण सांगितलं होतं येड जावेदन दिखाले? कोण सांगितलं होतं करायला? कोणी म्हणजे आता काय? आता साईशा पण मोठी झाली आहे. आता काय कामाचं ती वस्तू. पण
मला एक मूल हवं होतं ना. पण तूच तर बोलली होती ना मागे तुला 2-3 महिन्यापूर्वी विचारलं होतं की तू म्हणे की आता काही नको चान्स, आता साईशा पण मोठी झालीये, आता आपल्याला काही नको बाहेर बिळे काही. 2-3 महिने एकदा विचारा तर मला परत. आणि तुमचं लग्न झालंय, अशी फाजील डिसिजन कोण घेत यार. ठीक आहे ना, राहू दे ना, झालं. चल एवढी मोठी अमाऊंट भेटली 50,000 रुपये, कधी बघितली तरी एकत्र. पैसे कमाए या ना कमाए, पर दुआई जरूर कमाए. चाटू ती 50,000 रुपये अमाऊंट चाटू. अरे 50,000 रुपये भेटलेत आपल्याला. आपण तू काय काय करू शकतो माहिती का, शॉपिंग बिपिंग काय पण करू शकतो तू. मी विचार केला ना त्याच्यापेक्षा जास्त मंद आहे तू. आपल्या बॉडीला कसं कोणी हे त्रास करून घेऊ शकतं, आणि हे करण्यामागे काय उद्दिष्ट. हे बघ, ही अशी वस्तू आता काही कामाची राहिली नाही. कळलं? आता काय कामाची आहे ती वस्तू, सांग ना काय कामाची आहे. मला ना तुझ्याशी वाद घालत अर्थच नाही वाटत. असं पण तुला टाइम असतो का आता, तुला घरातली कामं संपता का, काय वस्तू ती कामाची आहे. आलो नसबंदी करून 50,000 तर भेटले त्याचे. आता कधी भेटणार होते 50,000 रुपये तुला. अरे पण किती झालं तरी तुझं लग्न झालंय, आपल्याला एक मुलाची गरज होती. मला वाटत होतं मी परत एकदा सायशाला भाऊ देऊ किंवा बहीण देऊ. अरे आता कधी भाऊ बहीण द्यायची वयाची का, ती किती मोठी झाली, ती शिवाय देईल माहिती आहे का आपल्याला उलटी. भाऊ बहीण खरंच पैसा दिसला तिकडे चालला. अरे कमीत कमी मला एकदा विचार तरी. तुला कशाला विचारू, माझी वस्तू आहे, मी काही करीन. तुझी कुठून झाली ती, माझी पण आहे. तुझी कशी वस्तू होती, वस्तू तर माझ्याकडे. अरे तुझ्याकडे असेल ते तसं काय सांगू. कमीत कमी आता बोलता येईना असं झालं मला. अरे कमीत कमी थांब, तू थांब. अरे तुला कसं वाटलं रे तुझी वस्तू आहे. हे बघ, मला एवढं माहितीये की 50,000 रुपये काय छोटी अमाऊंट नाहीये. कमीत कमी आपल्या घरचा 2-3 महिन्याचा किराणा निघेल. तुला माहितीये का रे ती. मला चक्कर यायला डायरेक्ट चक्कर. आपल्या घरचा 2-3 महिन्याचा किराणा निघेल. तुला माहितीये का त्या गोष्टीने. नुसतं खायचं दुसरं काही येतं की नाही. खायचं प्यायचं रे काय आचे तुलाच ठेव. प्रेम बनव घरामध्ये त्याची आणि ठेव तुलाच. अरे मला तर काही सुचतच नाही. घे तू हा चेक बँकेत नेऊन टाक जा, पैसे घे, तुला कामाला येतील. तुला शॉपिंग करायची असते जास्त, कळलं. मला शॉपिंग करायची असेल तर नसबंद्या कर फिरशील. नसबंद्या नाही केल्यात, नसबंदी केली. हा जे काय केलंयस ते केलंयस. आता केलंस तर केलंस, एवढ्या छोट्या अमाऊंटमध्ये केलं. अरे म्हणजे तुला काय म्हणायचं काय. अरे स्वतःची वाटच लावून घेतली तर थोडीशी 2-3 लाखाची लावून घ्यायची ना. कमीत कमी ते होईल ना. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. की नाही. अरे असं पण तुला कुठे वेळ आहे ते करायला. होईल की नाही बघूया. आता बघूया. नाही मला काय, मी बॅग भरून आईकडे चालली. मला अशा माणसासोबत नाही राहायचंय की जो माणूस स्वतःची वस्तू जी माझी ती काय करू शकतो यार.
तुझी वस्तू कुठे ती माझी वस्तू? नाही, मी माझ्या आईकडे चालले. मी नाही राहणार यार. मी आता जाईल निघून. मी पोरलं घेऊन निघून जाईल. तू राहा एकटा घरात. इकडे 50,000 आणि खात बस किराणा खावा तेवढा. म्हणलं द्यायचं काय भाजीपाला या काहीतरी वेडेपाड्या करत बसतात. आईकडे तर मला घ्यायला येऊ नको परत. अजिबात घ्यायला नको. मी तिला काय सांगू? का आली परत मी? काय सांगू? सांग ना, जावयानी नसबंदी केली. हा ढेंडोळे पेटते. तुझ्या जावयानी नसबंदी केली. फिरू अख्खे घरभर हा गावभर करते. हा. आणि हे कोणी सुचवलं तुला? भारत सरकार का उपक्रम. या सरकारच्या. अरे पण याच्यात वाईट काय आहे यार? मला एकच गोष्ट कळत, त्याच्यात वाईट काय? कळेल तुला काय वाईट आहे ना. कळेल. जाशील ना कंटिन्यू याला. कळेल तुला. ते तर आता होणारच आहे ना वयामानुसार. किती वय लागून गेलं? हा किती वय लागलं तुझं? किती वय लागलं विचारलं ना. किती वय लागलं? त्यासाठी खरंच कुठं व्हावं तुला. असं वाटतं भांडून उखळीत आपटून घ्यावं. बरं ते जाऊ दे. मी जाऊ तू हे घे ठेव तुझ्या घरात. मी चालली खरंच चालली. मी नाही थांबणार. मला थांबायचंय. अरे मला थांबायचंय. काही वेळेपणा करून घेतात तुझी भाषी. मला काय मी सोसवर म्हणायचं काय नाही. तू 50,000चा चेक 50,000 असा बोलतोस जसं काय 50 लाखाचा आणलाय. बँकेत पाहिजे. अरे लक्ष्मी येते. कळलं? पाहिजे. असं कोण वागू शकत यार. अरे पैसे फुटलो तर. अरे मस्करी करतोय मी. अरे मस्करी करतोय मी. अरे मस्करी करतोय. अरे मी मस्करी करतोय. हा चेक त्याचा नाही. मी काही नाही केलेलं. तुला फोटो वाटत तू चेक करू शकतेस. अरे वेगळी का तू? अरे मी प्रँक करू तुझ्यावरती. अरे मी प्रँक करू तुम्ही तुझ्यावरती. तसं काही नाही. अरे हा दाखव मग. अरे तो बघ तिकडे कॅमेरा लावलाय बघ कोपऱ्यात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लावच तिथे कोपऱ्यात बसून बघता मला. आणि तुम्ही माझ्या कशी प्रँक करशील प्रँक. चला बाय बाय. वातावरण खूप गरम झालंय आता. बाय 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 बाय.